जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, एका शेतकऱ्याच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून शांतनु कदम यांनी कमेंटच्या माध्यमातून विचारणा केली होती की सर, आम्ही सौर कृषी पंपचा जो फॉर्म भरता वेळेस आमच्याकडून बोरवेल चुकीनं टाकण्यात आला होता। सौर कृषी पंप विहिरीमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी इथं चालेल का? आणि त्याला जोडून आणखीन एक प्रश्न होता की बोरवेलमधली मोटर विहिरीमध्ये चालेल का? असे या दोन्ही प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत। त्याच्या आधी शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी इथं भेटत जाणार आहेत। आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, जर फॉर्म भरता वेळेस तुम्ही जर बोरवेल टाकला असेल आणि तुम्हाला जर विहिरीमध्ये पंप तुम्हाला जर इन्स्टॉल करायचा असेल तर तुम्हाला तो करता येऊ शकतो। त्याच्यासाठी तुम्हाला एक काम गरजेचं असणार आहे। ज्यावेळेस तुमच्या शेतामध्ये वायरमन आणि त्याचबरोबर जी कंपनी सिलेक्ट केली आहे त्या कंपनीचे जे प्रतिनिधी असतात त्यांच्याकडे तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे, किंवा जे तुमच्याकडे जी कंपनी तुम्ही सिलेक्ट केली आहे त्या कंपनीवाल्याकडे एक अर्ज असतो सोर्स ट्रान्सफर करण्यासाठी। तो सोर्स ट्रान्सफर करण्यासाठी जर तुम्ही त्यांच्याकडे दिला तर हे सोर्स तुमचा ट्रान्सफर होऊ शकतो, किंवा जो तुम्हाला बोरवेलचा सौर कृषी पंप विहिरीवरती जर इन्स्टॉल करायचा असेल तर तुम्ही त्यांना ते सोर्स ट्रान्सफरचा एक अर्ज असतो तो तुम्ही भरून द्यावा तुम्हाला लागणार आहे। एक अट असणार आहे की तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये विहीर किंवा तुमच्या शेतामध्ये जो बोर आहे ते तुमच्या शेतामध्ये लागणार आहे, दुसऱ्याचा बोर किंवा विहीर चालणार नाही। आणि दुसरा प्रश्न असा होता की जी विहिरीमधली मोटर आहे ती बोरवेलमध्ये चालेल का? हो, जी बोरवेलमधली मोटर आहे तुम्हाला कोणची पण मोटर कोणत्या याच्यामध्ये चालते, त्याला काहीच अडचण नाही। तुम्हाला जर विहिरीवरली मोटर तुम्हाला बोरवेलमध्ये टाकायची असेल तर त्याला काहीच अडचण नाही। परंतु जी विहिरीवरची मोटर जी असते ती 30 हेडची मोटर असते, 30 स्टेजची मोटर असते। जर तुम्ही ती 100 फुटापेक्षा कमी अंतरावर तुम्हाला खोलीवरती सोडायची असेल तर तिला सोडण्यासाठी काही हरकत नाही। तुम्हाला जास्त तुमचा बोर खोल असेल 200-250 फूट आणि ती विहिरीवरची जी मोटर आहे ती 30 हेडची आहे, ती तुम्हाला पाणी तिथं कमी देणार आहे। आशा करतो की तुम्हाला व्हिडिओमधली माहिती सांगितलेली आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। भेटूया एका अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।